कुठेतरी रेडी होऊन फिरायची सवयच मोडली आहे माझी गाईज. पण अख्खी दुनिया जर बघत असेल आणि मी नाही बघितलं असं कसं होईल? मला मेजर फोमो तर होणारच ना. मग काय, मैंने भी देख लिया पार्ट 2. पण जर का कुणी माझी फीड चेक केली ना तर ऑलमोस्ट मला अख्खी स्टोरी कळलीच होती रील्स मध्ये. असो, पूर्ण 4.5 तास थिएटर मध्ये बसल्यानंतर हे बघा मी माझ्या आउटफिटचा व्हिडिओ घेताना, आणि भूक तर इतकी लागली होती की त्याचा व्हिडिओ घेतला पण नाही आणि डायरेक्ट व्हिडिओ तेव्हा घेते जेव्हा मला जेवण अंगावर आलं होतं. पुण्यात गारांचा पाऊस पडला हे तर तुम्हाला रील्स द्वारे कळलंच असेल, पण तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये गारांचा पाऊस नाही तर सनसेट दिसेल. तोच एन्जॉय करा. आहा, एवढं सुंदर वातावरण, थंडगार वारा आणि सनसेट, क्या ही नजारा था. आणि मग त्यामुळे मी विचार केला की क्यों ना आईस्क्रीम खाई जाय. आज फॉर अ चेंज टेंडर कोकोनट सोडून चॉकलेट रोस्टेड आल्मंड घेतलं होतं. नो शुगर अँड मिल्कची तर बँड वाजली आज. दमून बेडरूम मध्ये झोपायला चालले होते की मला एक नवीन पाहुणी दिसली. बघा, खूप नाही, थोडीशी घाबरते मी पालीला, पण मी माझे पूर्ण प्रयत्न केले तिला पळवायचे. सगळ्या दिवसभरात जर कोणी जास्त दमत असेल ना तो आमचा कोल आहे. 4 टाइम खायचं, इकडे तिकडे पळायचं, झाडावर चढायचं, किती कामं असतात.